स्मरण करतो तो मलाच प्राप्त होतो असा मामे म्हणणारा अख्ख्या जगाचा चालक मालक प्रतिपालक आहे. तो सामान्य नव्हे, सकळ देवांचा देव आहे, साऱ्या जगाचं जीवन आहे, भक्तांची कामधेनू आहे. देवाला किती विशेषण लावा ती सर्व विशेषणे देवाच्या ठिकाणी लागतात. असा हा सकळ जगांचा जीवन असलेला परमात्मा, त्याचं नामचिंतन केलं असताना जीव भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होतो. आणि म्हणून अंतकालीन नाम मुखाला येण्यासाठी या करता नामचिंतनाचा अभ्यास करा. कोणी म्हणे ना, आतापासून कशाला तयारी, शेवटी मरताना नाम घेऊ. तर ही गोष्ट आपल्या हातातील नव्हे. आयुष्याचे सूत्र बिघडता, भूतांचे मोठे खडाडता. कारण मृत्यूकाळी आपल्याला एकतर स्मरणशक्ती राहत नाही, बुद्धीचा नाश झालेला असतो, गात्रे विकळ झालेले असतात, काहीच आपल्याला आठवत नसतं. अशा प्रसंगी मग पण भगवान म्हणतात, ज्याने जन्मभर माझी सेवा केली, साधना केली, भक्ती केली, अर्थात त्याने माझं काम केलं, ज्याने माझं काम केलं त्याचं मी देखील काम करत असतो. आणि म्हणून भगवान बोलतात की हे भक्तांनो, माझं काम करा तर मी तुमचं काम करेन. तू है मेरे नाम पर तो मैं है तेरे काम पर, तू है तेरे काम पर तो मैं है मेरे धाम पर. माझं काम केलं तर मी देखील तुझं काम करणार, आणि तू जर तुझंच काम करत राहशील तर मी मात्र माझं स्थान सोडणार नाही. असा भगवान आहे. कसा तर जसा आरसा तसा भगवान आहे. जसा आरसा तसा भगवान हा विचार आमचे गुरुवर्य नतुसिंग बाबा सांगत असत प्रवचनात. देव आहे कसा तर जसा आरसा तसा. आरशाला नमस्कार केला तर आरसा देखील नमस्कारच करतो. आरशाला असा बुक्का दाखवला तर आरसा देखील तसंच दाखवतो. तसा भगवान आहे. जसं आपण देवाचं करू तसं भगवान देखील आपलं करतो, फक्त आपल्या लक्षात येत नाही. आणि म्हणून जीवनामध्ये सतत भक्ती करावी, कारण भक्तीविना जीवनाचा उद्धार शक्य नाही. भक्तीविना उद्धार नाही कुणाचा, भक्तीविना उद्धार नाही कुणाचा.